लोक जागर इंडिया। यही आने वाला कल है, यही मेरे देश का कल है। एक नया इतिहास लिखेंगे। रोहित शर्मा वाद फक्त मुसलमान असणेच गुन्हा आहे का? शमा मोहम्मद यांच्यावर बीजेपी आयटी सेलचा हल्ला। नमस्कार, लोक जागर इंडियावर तुमचं स्वागत आहे। मी संयुक्ता देशमुख, थेट दिल्लीवरून, आणि आज आपण चर्चा करणार आहोत एका महत्त्वाच्या मुद्द्यावर। भारतामध्ये जर तुम्ही महिला असाल, विपक्षी नेता असाल आणि मुसलमान असाल तर तुमच्या प्रत्येक वक्तव्याला वादग्रस्त ठरवले जाईल का? काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर शमा मोहम्मद यांच्या एका साध्या ट्विटवरून भाजप आयटी सेल आणि गोदी मीडियाने ज्या पद्धतीने हल्ला केला त्यावरून तुम्हाला काय वाटते? हा फक्त एका क्रिकेटपटू बद्दलचा मुद्दा आहे की यामागे काही मोठं राजकारण लपलेलं आहे? चला तर या सगळ्या घटनेचा तपशीलवार आढावा घेऊया। तर प्रकरण नेमकं काय आहे पहा। काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर शमा मोहम्मद यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार रोहित शर्मा यांच्या फिटनेस बाबत एक साधं ट्विट केलं। रोहित शर्मा हे स्थूल आहेत आणि चांगले कर्णधार नाही, बस एवढंच। पण त्यानंतर सोशल मीडियावर जणू वादळ आलं। भाजपा आयटी सेल, गोदी मीडिया आणि ट्रोल आर्मीने या ट्विटला पाकिस्तानच्या पराभवासोबत जोडायला सुरुवात केली। काहींनी तर शमा मोहम्मद यांना विरोधीही ठरवून मोकळे झाले। आता प्रश्न हा आहे की एवढं मोठं प्रकरण का करण्यात आलं? शमा मोहम्मद यांचं ट्विट चुकीचं असू शकते, पण त्यावरून त्यांना धर्माच्या आधारावर टार्गेट करणं योग्य आहे का? डॉक्टर शमा मोहम्मद यांची जुना फोटो किंवा व्हिडिओ पहा, जिथे त्या पाण्याच्या जोरदार फवाऱ्यासमोर एकट्या उभ्या आहेत। आता असं नाही की त्या घाबरट आहे किंवा त्या ठामपणे उभे राहू शकत नाही, पण आता या वाह्यात लोकांच्या बोलण्याला काय उत्तर द्यायचे? हे वाह्यात लोक लिफ्टमध्ये घुसतात, जिन्यावर पाठलाग करत आहेत, अगदी घरापर्यंत त्यांच्या पोचलेले आहे। अरे एकीकडे शेअर बाजार कोसळतोय, संपूर्णपणे विनाशाच्या उंबरठ्यावर पोचला आहे, पण तिकडे कोणीही सरकारला प्रश्न विचारत नाही, कोणीही निर्मला सीतारामन यांच्या मागे धावत नाही। महाकुंभात लोक मृत्युमुखी पडले, पण कोणी योगी आदित्यनाथ यांच्या मागे धावले नाही। दिल्लीतील रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी आणि गोंधळ झाला, पण कोणी अश्विनी वैष्णव यांच्याकडे जबाबदारीची मागणी करत नाही। जर तुम्ही गोदी मीडियाकडून अशी कोणतीही बातमी पाहिली असेल तर सांगा। कोणीही अशा घटनांवर आवाज उठवत नाही। मीडिया चॅनल्सनी 18 तासांपर्यंत महाकुंभातील मृत्यूची बातमी दाखवली नाही। किती घाणेरडी आणि विद्रूप विचारसरणी झाली आहे या लोकांची। जर कोणी मुसलमान असेल तर त्याला ते अक्षरशः फाडून खातील, हा फक्त आणि फक्त या लोकांचा अजेंडा आहे, या पलीकडे काहीही नाही। काँग्रेस पक्षाने अधिकृतपणे याबाबत भूमिका स्पष्ट केली, तर भाजपा अशा प्रकरणावर काय करते सांगा? काँग्रेसच्या वतीने पवन खेडांनी कालच ट्विट केलं आणि स्पष्ट केलं की काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉक्टर शमा मोहम्मद यांनी एका क्रिकेटपटूबद्दल केलेली टिप्पणी पक्षाच्या अधिकृत भूमिकेचे प्रतिनिधित्व करत नाही। त्यांना एक्स म्हणजे ट्विटरवरील ती पोस्ट हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहे आणि भविष्यात अधिक सावध राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस क्रीडा क्षेत्रातील दिग्गज खेळाडूंच्या योगदानाचा उच्च दर्जाचा सन्मान करते आणि त्यांच्या वारशाला कमी लेखणाऱ्या कोणत्याही वक्तव्याला पाठिंबा देत नाही। म्हणजेच काँग्रेसने मोठे आणि स्पष्ट विधान केले आहे। पवन खेडांनी स्वतः ट्विट करून सांगितले की ही पोस्ट हटवा आणि ती पोस्ट डिलीटही झालेली आहे। तरीही या लोकांची आग शांत होत नाही। रजत शर्मांनी तर वेगळे शो करत आहेत। ते इतके मोठे प्रकरण बनले आहे की जणू काही आता तिसरं महायुद्ध सुरू होणार आहे। मीडिया ट्रायल आणि पत्रकारितेची गळचेपी होत आहे का? काँग्रेसकडून स्पष्टीकरण आल्यानंतरही काही पत्रकारांनी शमा मोहम्मद यांना घेरण्याचा प्रयत्न केला। आज तकचा पत्रकार मौसमी सिंग यांनी मुद्दामून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आणि रिपब्लिक भारतने तर पत्रकारितेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या। रिपब्लिक भारत अर्णव गोस्वामीचे चॅनल, तोच तो अर्णव गोस्वामी, आठवतो ना?
रिपब्लिक भारतच्या रिपोर्टर्सने शमा मोहम्मद यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बिल्डिंग मधील लिफ्ट आणि जिन्यापर्यंत त्यांचा पाठलाग केला. आणि आता जरा कंगना राणावत यांचं ट्विट आठवा. जेव्हा शेतकरी आंदोलनादरम्यान रोहित शर्माने शेतकऱ्यांना समर्थन दिलं होतं, तेव्हा कंगनाने त्याला धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का असं संबोधलं होतं. इतकंच नाही तर टेररिस्ट सुद्धा म्हटलं होतं. तिचं ते ट्विट आहे 4 फेब्रुवारी 2021. आता इतकंच नाही तर कंगनाने शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणण्यापर्यंत मजल मारली. पण त्यावेळी ना ट्रोल आर्मीने तिला ट्रोल केलं ना गोदी मीडियाने यावर वाद उभा केला. कारण स्पष्ट आहे, कंगना भाजपाच्या जवळची आहे आणि ती आता खासदारही झाली आहे. म्हणजे तेव्हा अनऑफिशियल प्रवक्ता होती आणि आता ऑफिशियल खासदार झालेली आहे. म्हणजेच जर शमा मोहम्मद टीका करतील तर त्यांना देशद्रोही ठरवलं जाईल आणि जर कंगना राणावत कोणावरही टोकाची टीका करेल तरीही तिचं स्वागत केलं जाईल. फक्त मुसलमान असणं गुन्हा आहे का? शमा मोहम्मद यांच्यावर सोशल मीडियावर ज्या पद्धतीने हल्ला होत आहे यावरून हे स्पष्ट होतं की हा क्रिकेटवरील टीकेचा मुद्दा नव्हता, तर नियोजनबद्ध राजकीय रणनीतीचा भाग होता. हा एक संकेत आहे की विरोधी पक्षातील नेत्यांना दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे, विशेषतः जर ते मुसलमान असतील तर त्यांना आणखीन जास्त लक्ष केलं जात आहे. आता विचार करा, खेळाडूंच्या फिटनेसवर चर्चा करणं म्हणजेच देशद्रोह आहे का? मीडिया आता ट्रोल आर्मीची भूमिका बजावते आहे का? न्यू इंडियामध्ये अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य फक्त भाजप समर्थकांनाच आहे का? तुमचंही मत महत्वाचं आहे. मित्रांनो, ही लढाई फक्त शमा मोहम्मद यांची नाही तर प्रत्येक त्या व्यक्तीची आहे जो हुकुमशाही विरोधात आवाज उठवतो. तुम्हाला काय वाटते? हा एक नियोजनबद्ध राजकीय कट आहे का? कृपया तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सत्य लोकांपर्यंत पोहोचेल. मी संयुक्ता देशमुख, लोकजागर इंडियासाठी थेट दिल्लीवरून. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत. धन्यवाद. आने वाला कल है, यही मेरे देश का कल है. एक नया